नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कलाने खूप छान अशी मूर्ती तयार केलेली असते आणि त्यावर तिला साडी दागिने सर्व काही घालायचे असते, म्हणून ती पडद्याच्या बाहेर येते. तेवढ्यात तेथे सर्वजण हे तयार होऊन आलेलेच असतात आणि मूर्ती कशी बनली याची आतुरतेने बघायसाठी त्यांची इच्छा झालेली असते. तेवढ्यात कला बाहेर आलेली असते आणि सरोजला विचारते की दिव्याची साडी कुठे आणि दागिने सर्व काही ती मागते. तेव्हा सरोज आणि काकू ह्या कलाच्या हातामध्ये दिव्याची साडी दागिने सर्व काही देतात. तर कला खूप खुश होऊन ती साडी दिव्याला नेसवते आणि त्या दिव्याच्या गळ्यामध्ये ते अलंकार सर्व काही घालून नाकामध्ये मस्त अशी नथ घालते. तर देवीचे ते रूप बघून कलाला खूपच आनंद होत असतो. तेवढ्यात अद्वैतचे वडील येतात आणि रोहिणी मुद्दाम लगेच अद्वैतच्या वडिलांना म्हणते की दादा, अरे तू कुठे होतास? काल आला नाही आणि आत्ता येतोयस. आणि काल अद्वैतने जे काही केले त्याबद्दल तुला सरोज वहिनीने काहीच कसे सांगितले नाही आणि सरोज वहिनी तू दादाला काहीच कसे सांगितले नाही गे, काल काय झाले ते? तेव्हा अद्वैतचे वडील विचारतात की काय झाले ते, काय केले अद्वैतने? तेव्हा सरोज ही रोहिणीला म्हणते की आपण या विषयावर नंतर बोलूयात आणि ती अद्वैतच्या वडिलांना म्हणते की कॉपी घेता का, आपण नंतर सर्व चर्चा करूयात. तर अद्वैतचे वडील म्हणतात की नाही, कॉफी अगोदर बाजूला, पण नेमकं काय घडले ते सांगा. आणि ही रोहिणी अद्वैतबद्दल का असे बोलतेस? तेव्हा सरोज म्हणते की काही झाले नाही, काळजी करण्यासारखे काही नाही. कालपासून ह्या पडद्यामागे एक मुलगी मूर्ती तयार करते. रात्रभर आम्ही तिला कोणीही डिस्टर्ब केले नाही, कारण तिचे काम चालू होते. आणि कसलेही टेन्शन घेऊ नका, माझ्यावर विश्वास ठेवा, पूजा नक्की होणार. तेव्हा अद्वैतचे वडील म्हणतात की अगं मूर्ती येथे घडते आणि वाजले किती किती उशीर झाला. तेव्हा श्री सुद्धा हे त्यांच्या दादांना समजावतात. श्री म्हणतो, दादा मी तुम्हाला सर्व काही सांगतो, आत्ता यावेळेस येथे काही गडबड नको. तेव्हा रोहिणी मुद्दाम म्हणते की अरे श्री, दादाला सर्व येथे काल काय घडले ते समजायला नको का? रात्रभर मला झोप आली नाही. इतकी मोठी पूजा असताना आपल्या घरामध्ये चक्क मूर्ती सुद्धा अजून तयार नाहीत. चांदेकरांच्या इतिहासामध्ये असे पहिल्यांदाच घडले. मुद्दाम रोहिणी हे नाटक करून बोलत असते. तेव्हा कलाने इकडे लक्ष्मी म्हणजे देवी मूर्तीच्या अंगावर तो मुखवटा डोक्यावर घातलेला असतो आणि कला खूपच खुश असते, कारण ती मूर्ती खूप छान बनलेली असते. त्यानंतर इकडे नैना ही ड्रेस घालून तयार झालेली असते, परंतु तिला तो ड्रेस काही आवडत नसतो. तेवढं तेथे संगीता येते आणि संगीता म्हणते की हे बघ नैना, आपल्याला पास तर मिळाले. पास बघून नैना खुश होते आणि इतक्या मोठ्या चांदेकरांच्या पूजेच्या साठी आपल्याला त्यांच्या घरात जायचे, मग त्यांना साजेसा असा काहीतरी ड्रेस नको का मला घालण्यासाठी? तेव्हा संगीता म्हणते की हे बघ, ही साडी घे, तुझ्या बारशाच्या वेळीस माझ्या भावाने मला दिली होती, ही घाल, तू खूप सुंदर दिसशील. तेव्हा नैना म्हणते की आता आपण बारशाचं नाही, माझ्या लग्नाचा विचार करतो आई. नैना रागाने म्हणते की असली साडी घालणार का? आणि ती साडी ती रागाने फेकून देते आणि माझ्याकडे एकही ड्रेस घालण्यासाठी चांगला नाही म्हणून पुन्हा चिडचिड करू लागते. त्यानंतर इकडे कलाही पडद्याच्या बाहेर येते. तर अद्वैतचे वडील हे गोपाळ आणि राजाराम यांना पडदा उघडण्यासाठी सांगतात. जेव्हा पडदा उघडला जातो आणि त्याच वेळेस तेथे अद्वैत सुद्धा आलेला असतो. जेव्हा पडदा उघडला जातो तेव्हा खरंच एक साक्षात्कार म्हणजे देवी आईची मूर्ती खूपच छान बनलेली असते. मूर्ती बघून सर्वांना खूप आनंद होतो. सर्वजण आश्चर्याने त्या मूर्तीकडेच बघू लागतात. रोहिणी आणि राहुल मात्र तोंडात बोट घालतात आणि त्यांचे चेहरे पाहण्यासारखे होतात, कारण कलाने खूप छान अशी मूर्ती बनवून दाखवलेली असते. सर्वजण देवी आईला नमस्कार करतात. आबा खुश होऊन म्हणतात की देवी आई, हे वर्ष मात्र खूप वेगळे आहे असे वाटते, कारण आज लक्ष्मीच्या पावलांनी तू आज आमच्या घरी आली आणि इतक्या दिवस आम्ही तुझी फक्त प्राणप्रतिष्ठा करत होतो. अडचणीत सापडलेल्या भक्तासाठी देव स्वतःहून धावून जातो हे आज मी ऐकले होते, परंतु आज ते डोळ्यांनी मी बघितले, म्हणून आबा सुद्धा खूप खुश होतात. कला सुद्धा आबा खुश झाले म्हणून खूपच खुश असते. म्हणून सर्वजण देवी आईचा उदय करतात. त्यानंतर आबा कलाजवळ येतात. कलाला म्हणतात की आज खरंच खूप मोठे पाप घडणार होते, परंतु तू चांदेकर कुटुंबाचे रक्षण केलेस मुली. तू जेव्हा या घरात मूर्ती बनवण्यासाठी आली तेव्हा प्रत्येकाच्या मनामध्ये वेगळीच शंका होते की तू ही मूर्ती बनवणार नाही म्हणूस, परंतु माझे मन मला सांगत होते की तू हे काम नक्की करून दाखवणार आणि देवी आईला तू आज घडून दाखवलेस.
अद्वैतची ही चूक आम्हाला खूप महागात पडली असती. उत्सव सुद्धा होईल की नाही असे आम्हाला वाटत होते. चांदेकर कुटुंबाची इज्जत वेशीवर टांगली जाईल असे आम्हाला सर्वांना वाटत होते. 100 वर्षाची पुण्याई आहे आज आणि देवी आई तुझ्या रूपाने आमच्या घरामध्ये आली आज. कला सुद्धा हे आबांचे बोलणे ऐकून खुश होते. अद्वैत सुद्धा खुश होऊन कलाकडे बघू लागतो. कला सुद्धा खूप खुश होऊन म्हणते की आजोबा, मला मूर्ती बनवण्यामध्ये आनंद तर वाटतोच, परंतु तुम्हाला जशी अपेक्षित मूर्ती लागत होती ती आज मी तुम्हाला वेळेत घडून दिली, त्याचे मला आणखीनच समाधान वाटले. तेव्हा आबा हे कलाला आशीर्वाद देतात की असेच काम तू कायम करत राहा मुली. आमच्या अद्वैतचे कधीच चुकत नसते, परंतु आज या वेळेला त्याचा अंदाज कसा चुकला तेच कळत नाही. परंतु माझ्या नातवाचा उद्देश चांगला होता म्हणून देवी आईने तिच्या रूपामध्ये तुला येथे त्याच्या सोबत पाठवले. सर्वजण देवी आईला पुन्हा हात जोडतात आणि उदय करतात. त्यानंतर अद्वैत इकडे बाहेर आपल्या नोकरांना सांगत असतात की पूजा 10 वाजता ठीक होणार, त्यासाठी सर्व तयारी ही 8 वाजताच रेडी व्हायला हवी. तेवढ्यात कला तिथे येते आणि कला ही अद्वैतला म्हणत असते की काल रात्री मूर्ती तयार होईपर्यंत तुम्ही येथे बसून होतात आणि आज मूर्ती तयार झाली तर लक्षसुद्धा द्यायला तयार नाही. काय माणसे असतात खरं. अद्वैत नोकरांना जायला सांगतो आणि कलाला म्हणतो की तुमचे काम झाले. तेव्हा लगेच राजेशला आवाज देतो आणि लगेच एक चेक फाडून त्यावर आपली सही करतो आणि कलाला म्हणतो की हा तुमच्या कामाचा मोबदला आणि देवी आईच्या ज्या मूर्तीसाठी लागणारे जे काही म्हणजे सामुग्री वस्तू आहेत त्याचा दुसरा चेक देईल मी. तर लगेच कला तो चेक घेण्यासाठी नकार देते. तेव्हा तो राजेशकडून काही पैशाचे बंडल घेतो आणि ते कलाकडे देतो. तर कला त्या पैशांना नमस्कार करते आणि ते पैसे परत त्या राजेशकडे देते आणि मला हे पैसे सुद्धा नकोत असे अद्वैतला उत्तर देते. रागाने अद्वैतला म्हणते की प्रत्येक ठिकाणी तू श्रीमंतीचा माज का दाखवतोस रे. प्रत्येक ठिकाणी पैसा पैसा हाच महत्वाचा असतो का. राजेशला म्हणते की तुमच्या बॉसला कसे सहन करता, कारण त्यांना फक्त पैसा दिसत असतो. तेव्हा अद्वैत रागाने म्हणतो की कारण पैशा पलीकडे दुसरे काही नसतेच. प्रत्येक जण हा पैशासाठीच काम करत असतो. हा राजेश सुद्धा, मी सुद्धा, तू सुद्धा. तू आमच्या घरी येऊन ही मूर्ती घडवली म्हणून तो मोबदला तुला देतोस. त्यात माझे काही चुकले नाही म्हणून तो राजेशकडून पुन्हा ते पैसे घेतो आणि कलाच्या हातामध्ये ठेवतो. तेव्हा कला म्हणते की हे पैसे मला नकोत म्हणून ती राजेशला ते पैसे परत देण्यासाठी लागते. तेवढ्यात राजेश बाजूला निघून जातो. तेव्हा अद्वैत कलाला म्हणतो की काय चाललंय ग तुझे हे सर्व. तुला काही मध्ये झटके येत असतात का. रात्रभर जागली, आमच्यासाठी देवी आईची मूर्ती बनवली, स्वतःचे क्लायंट्स बाजूला ठेवले, मग तरी सुद्धा हे पैसे तू का घेत नाही आणि हे लवकर ठरव, नाहीतर हे पैसे मी देवी आईच्या पेटीमध्ये दान करील. म्हणून तो पैसे कलाच्या हातातून घेतो आणि जायला निघतो. तेवढ्यात कला म्हणते मी माझ्या कामाच्या बदल्यात तुम्हाला पैसे नाही तर पासेस मागितले होते. अद्वैत म्हणतो की मी काही असे कमेंट केल्या नव्हत्या आणि तुला जर असेच वाटत असेल की तू चांदेकरांच्या घरामध्ये मूर्ती बनवली आणि चांदेकर तुला या पूजेमध्ये सहभागी होण्यासाठी म्हणजे तयार होतील, पण असे काही होणार नाही. तेव्हा कला लगेच रागाने म्हणते की खरं तर मी आत्ता यावेळी ही मूर्ती उचलून घेऊन माझ्या घरी जायला हवे, कारण मी तसे करणार नाही, परंतु तुझ्यात आणि माझ्यात खूप असा भेद आहे. अद्वैत म्हणतो की तू असे फालतू आरोप माझ्यावर करू नको, कारण मी इतका मोठा बिझनेस सांभाळतो, मी कधीही कुणावर आरोप करत नाही. कला म्हणते की तू केले नसेल, परंतु तुझा भाऊ सोहम त्याने मला प्रॉमिस केले होते. अद्वैत रागाने म्हणतो की मी आणि माझा भाऊ सोहम आमच्यामध्ये खूप बदल आहेत आणि ते पैसे रागाने कलाच्या हातामध्ये देतो आणि तू सोहमकडे जाऊन ते पासेस माग असे बोलून तेथून रागाने निघून जातो. त्यानंतर इकडे संगीता ही नैनाला काही ड्रेस दाखवते आणि हा ड्रेस घालून तू चल पूजेसाठी असे गाणं म्हणून बोलत असते. तर नैना म्हणते की अगं मी करोडपती नाही तर अब्जो चांदेकरांच्या घरी जाणार आणि तेथे सर्व काही वेगळे असते. असला ड्रेस जर मी घालून गेले तर गर्दीत मी दिसणार सुद्धा नाही, माझ्याकडे कोणी ढुंकून सुद्धा बघणार नाही, कारण टीव्ही सिरियलमधले बायका जसे घालतात ना तसे मला एकदम असे झक्कास दिसायचे. आणि आई तुझ्या भाषेत जर सांगायचे तर नखापासून केसापर्यंत ब्युटिफुल मला दिसायचे आणि त्यांच्या स्टेटसला शोभेल असे मला ड्रेस घालायला नको का.
त्यानंतर इकडे कला नौकरला विचारत असते की मगाचे जे माझ्याबरोबर बोलत होते त्यांचे छोटे भाऊ हे सोहम कुठे आहे. तेवढ्यात सोहम येतो आणि कलाताई असे खुशून बोलतो. तेव्हा कला म्हणत असते की सोहम, तुझा भाऊ आहे ना, त्याला जरासुद्धा मॅनर्स नाही, कसे वागावे कसे बोलावे. आणि आपलं काय ठरले होते की मी मूर्ती बनवून देईल. मी जरासं सुद्धा विचार न करता मूर्ती बनवून दिली, मग मला जे पास लागतात ते मिळत नाही. आणि तुम्हाला पासेस देणार होता त्याचे काय झाले. तर सोहम म्हणतो की हो, आणि तू सर्व पासेसबद्दल बोलते का. पुण्यात आबा तेथे येतात आणि ए मुली, तुझं नाव कला आहे ना असे विचारतात. कला म्हणते की हो आजोबा, आणि मी तुम्हाला आजोबा म्हटले तर चालेल ना. तेव्हा आजोबा मुद्दा म्हणतात की नाही. खुशून म्हणतात की सर्वजण मला आबा म्हणतात, त्यामुळे तू सुद्धा मला आबा म्हण, मला ते खूप आवडेल. आणि माझं तुझ्याकडे एक काम होते. तेव्हा मात्र सोहम मनात म्हणत असतो की कलाताई, तुझा काहीतरी गैरसमज झाला. अगं, पास मी तुझ्या घरापर्यंत पाठवून सुद्धा दिले. मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करतो, परंतु तू ऐकून घेण्यास तयारच नाही. तेवढ्यात सोहमला कॉल येतो आणि तो बाजूला बोलायला निघतो. तेवढ्यात लगेच कला ही ओळून बघत असते. तर आबा हे कलाला म्हणत असतात की देवी आईची इतकी छान मूर्ती तू बनवली, मग त्या मूर्तीला शोभेन अशी सजावट तू सुद्धा कर, म्हणजे त्यासाठी तुझे हात जर लागले तर चांगलेच होईल. तेव्हा कला खुश होऊन म्हणते की चालेल आबा, आणि मी लगेच आरस बनवण्यासाठी तयार घेते. लगेच कला खुश होऊन तेथे जाते. तेव्हा इकडे काजल घरी येते आणि नैनाला म्हणते की मी तुला एक सल्ला देते. तू कायम म्हणत असते की मी गल्लीतली हिरोईन आहे, मग तू 500चा जरी ड्रेस घातला आणि 1000चा तरी मग तू हिरोईन दिसणारच ना, काय इतके टेन्शन घेतेस. म्हणून दोघीमध्ये पुन्हा भांडण जुपतात. तर संगीता म्हणते की थांबा, आणि काजू परत तिला गल्लीतली हिरोईन म्हणत जाऊ नकोस. आता चांदेकरांची राणी होणार. तेव्हा नैना स्वप्नात हरून जाते. त्यानंतर इकडे कला खुश होऊन देवी आई समोर मस्त रांगोळी आणि सजावट करत असते. अद्वैत रागाने हे सर्व बघतो आणि धावतच कलाजवळ येतो. अजून तू का गेली नाही, आणि तुला वाद घालायचा हा तुझा हेतूच आहे का. तेव्हा कला म्हणते की मला काही तुझ्याशी वाद घालण्यात इच्छा सुद्धा नाही, परंतु मला एक प्रश्न आहे की तू नक्की चांदेकरच आहेस ना. कारण घरातील सर्वजण बाकीचे खूप छान वागतात आणि तू फक्त अपमानकारकच बोलत असतो. अद्वैत रागाने म्हणतो की तुझ्यासारख्या मुलीशी बोलण्याशी मला जरासुद्धा वेळ नाही आणि इंटरेस्ट सुद्धा नाही. तर तो जायला निघतो. तर कला लगेच त्याच्या हातावर आपल्या बॅगमधून काढून ते पैसे ठेवते, आणि ही रांगोळी काढली आहे ना ती माझ्याकडून फ्रीमध्ये, आणि रागाने तेथून निघून जाते. तर अद्वैत रागाने म्हणतो की स्वतःला काय समजते, आणि हा भाग येते संपतो. पुढील भागामध्ये कला घरी येते आणि नैना काय इतकी टेन्शनमध्ये आहे असे संगीताला विचारते. तर संगीता म्हणते की अगं, आता पास मिळाले पण आता चांगला ड्रेस मिळत नाही. तेव्हा कला मनात म्हणते की पास आले म्हणजे त्या सोहमने नक्की त्याचा शब्द पाळला. कला आपल्या हातामध्ये एक नवीन छान असे कापड घेते आणि मशीनवर ते कापड ती स्वतःच्या हाताने शिवू लागते. त्यानंतर इकडे सर्वजण मस्त पूजेसाठी चांदेकरांच्या घरामध्ये तयार झालेले असतात, आणि आबा म्हणतात की आता पूजेसाठी कुणाला थांबायची गरज नाही. तर पूजा सुरू होत असते. तेव्हा आता या पूजेच्या ठिकाणी कला आणि तिच्या घरातील सर्वजण कसे येतात आणि आबा कसे परत खुश होतात हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.